दिवसभरातील 5-6 तास मोबाईलवर घालवताय. स्वामी काय म्हणतायत नक्की ऐका. पुन्हा एकदा मोबाईल हातात घेऊन तासनतास स्क्रीन स्क्रोल करत स्वतःचा अमूल्य वेळ वाया घालवत बसला आहेस का? सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत दुसऱ्यांच्या आयुष्यातील झगमगाट आणि त्यांचे व्हिडिओ आणि फोटो पाहण्यात तू स्वतःचे सुंदर आयुष्य अंधारात ढकलतोयस का? फक्त 5 मिनिटे बघतो असं म्हणून कधी कधी 2 तास निघून जातात हे तुला कळतही नाही. आणि नंतर दिवसाच्या शेवटी माझ्याकडे वेळच नाही, माझं काम पूर्ण होत नाही असं म्हणून स्वतःच्याच नशिबाला आणि देवाला दोष देत बसतोस का? हा व्हिडिओ आज तुझ्या स्क्रीनवर अचानक आलेला नाही. जेव्हा जेव्हा माझा भक्त आभासी जगाच्या खोट्या सुखात अडकून जातो, स्वतःचे वास्तव आणि भविष्य उद्ध्वस्त करतो, तेव्हा त्याला वेळेची खरी किंमत समजावून सांगण्यासाठी मला यावं लागतं. या मोबाईलच्या आणि सोशल मीडियाचे व्यसन आता थांबव. शांत चित्ताने ऐक. आज तुझा हा स्वामी तुला काळाचे परमसत्य सांगत आहे. मनातली ही मरगळ बाजूला काढ, ताठ उभा राहा आणि माझ्या शब्दांवर विश्वास ठेव. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तू नेहमी विचार करतोस की थोडे मनोरंजन केले तर काय बिघडते, पण वेडे हे मनोरंजन नाही तर ती तुझी जिवंतपणे होत असलेली सर्वात मोठी हानी आहे. वेळ ह्या विश्वातील एकमेव अशी गोष्ट आहे जी एकदा निघून गेली की जगातील अब्जावधी रुपये खर्च करूनही तिचा एक सेकंदही तुला परत मिळणार नाही. आज ज्या वेळेला तू कवडेमोल समजत आहेस, ती वेळ जेव्हा निघून जाईल, जेव्हा पश्चातापाचे अश्रू गाळण्याशिवाय तुझ्या हातात काहीच उरणार नाही. निसर्गाचे चक्र बघ. सूर्य आपल्या वेळेवर उगवतो आणि मावळतो, ऋतू आपल्या वेळेवर बदलतात. या विश्वातील प्रत्येक गोष्ट वेळेच्या नियमाने बांधलेली आहे. मग तूच या नियमाचे उल्लंघन का करत आहेस? दुसऱ्यांचे आभासी आयुष्य पाहून स्वतःच्या मनात मत्सर किंवा न्यूनगंड निर्माण करून घेऊ नकोस. पडद्यावर दिसणारे सगळे सुखी असतात असे नाही. ते केवळ एक मृगजळ आहे. त्याच्या मागे धावून तू स्वतःची ऊर्जा नष्ट करत आहेस. जर मी तुला हे मनुष्य जीवन दिले आहे तर मोबाईलच्या स्क्रीनवर डोळे फोडण्यासाठी नाही, तर कर्माच्या मैदानात उतरून स्वतःचे आणि कुटुंबाचे नाव मोठे करण्यासाठी दिले आहे. आळस आणि चलढकल हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे. जो माणूस आज कष्टाला आणि वेळेला मान देत नाही, त्याला उद्या परिस्थितीसमोर गुडघे टेकावेच लागतात. उठ, स्वतःचे आत्मपरीक्षण कर. दिवसातील किती वेळ तू नको त्या गोष्टींमध्ये वाया घालवतोस याचा हिशोब मांड. देव फक्त त्यांनाच साथ देतो जे वेळेची किंमत ओळखतात आणि कष्टाचा घाम गाळतात. जेव्हा तू मनात कोणतीही शंका न ठेवता पूर्ण हिमतीने कर्माची कास धरतोस, तेव्हा तुझ्या आयुष्यातील कठीण काळ दूर करण्याचे काम माझे असते. श्री स्वामी समर्थ नामाचा अखंड जप कर. हे नाम तुझ्या मनातील चंचलता नष्ट करून तुला एकाग्रता देईल. उठ आता, चेहऱ्यावर एक नवीन उत्साह आण. मोबाईल बाजूला ठेव आणि एका नव्या जिद्दीने स्वतःचे भविष्य घडवायला सुरुवात कर. तुझा स्वामी तुझ्या प्रत्येक कार्यात तुझ्या अखंड पाठीशी आहे, सदैव उभा आहे. श्री स्वामी समर्थ.